नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप पँडिट. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. त्यावेळी सीतेला पाहून काही राजांना हाव सुटली. ते दुष्ट, कुपुत्र आणि मूर्ख राजे मनातून फार संतापले. ते हतभागी उठून चिखलदे घालून वाटेल ती बडबड करू लागले. कोणी म्हणू लागला की सीतेला हिसकावून घ्या आणि दोन्ही राजकुमारांना पकडून कैद करा. धनुष्य मोडल्याने काही इच्छा पूर्ण होणार नाही. आम्ही जिवंत असताना राजकुमारीशी विवाह कोण करू शकेल? जर जनक राजाने त्यांना मदत केली तर युद्धात दोन्ही भावांसह त्यालाही जिंकू. हे बोलणे ऐकून सज्जन राजे म्हणाले, या निर्लज्ज राजांना पाहून लाजेलाही लाज वाटली असावी. अरे, तुमचे बल, प्रताप, शौर्य, मोठेपणा आणि स्वर्ग, प्रतिष्ठा तर धनुष्याबरोबरच गेली. आता ही वीरता कुठून आली? अशी दुष्टबुद्धी आहे म्हणून तर विधात्याने तुमच्या तोंडाला काळे फासले. ईर्ष्या, घमेंड व राग सोडून आणि डोळे उघडून जरा श्रीरामांकडे पहा. लक्ष्मणाचा रागही प्रचंड आग आहे हे ओळखून त्यात पतंग बनून मरू नका. ज्याप्रमाणे गरुडाचा भाग कावळ्याने घेण्याची इच्छा करावी, सिंहाचा भाग मिळवण्याची इच्छा सशाने करावी, विनाकारण क्रोध करणाऱ्याने आपल्या कल्याणाची इच्छा धरावी, शिवांशी विरोध करणाऱ्याने सर्व प्रकारच्या संपत्तीची आस धरावी, लोभी माणसाने कीर्तीची आशा करावी, कामी माणसाने निष्कलंकतेची आशा धरावी, तर ती त्यांना मिळेल काय? आणि ज्याप्रमाणे श्रीहरींच्या चरणाशी विन्मुख झालेल्याने परमगतीची कामना धरावी, त्याप्रमाणे हे राजांनो, सीतेसाठी तुम्हाला सुटलेली हा व्यर्थ आहे. हा गोंधळ ऐकून सीता साशंक झाली. तेव्हा सख्या तिला राणी सुनयनेजवळ घेऊन गेल्या. श्रीरामचंद्र मनामध्ये सीतेच्या प्रेमाची वाखणणी करीत नेहमीच्या चालीने गुरूंच्या जवळ गेले. राण्या आणि सीता ही दुष्टराजांचे दुष्ट बोलणे ऐकून काळजीत पडले की आता विधाता काय करणार आहे कोण जाणे. राजांची बोलणी ऐकून लक्ष्मणाने इकडे तिकडे पाहिले, परंतु श्रीरामांच्या दडपणामुळे तो गप्प राहिला. त्याचे डोळे लालबुंद झाले, भुवया चढल्या आणि तो क्रोधाने त्या दुष्ट राजांकडे पाहू लागला. मस्तवाल हत्तींची झुंड पाहून सिंहाच्या छाव्याला चेव येतो तसा. गडबड गोंधळ झालेला पाहून जनकपुरातील स्त्रिया व्याकुळ झाल्या आणि सर्वजण मिळून दुष्टराजांना शिव्या देऊ लागल्या. त्याच वेळी धनुष्य मोडल्याचे ऐकून भृगुकुल रूपी कमलाचे सूर्य परशुराम तेथे आले. त्यांना पाहून बाज सस्याने झेप घेतल्यावर जसे लावा पक्षी अंग चोरून घेतात तसे सर्व राजे भेदरून गेले. परशुरामांच्या गोऱ्या शरीरावर भस्माचे त्रिपुंड शोभून दिसत होते आणि विशाल भालावरचा त्रिपुंड तर उठून दिसत होता. शिरावर जटा होत्या. सुंदर मुख क्रोधाने काहीसे लाल झाले होते. भुवया चढल्या होत्या. डोळे रागाने लाल झाले होते. ते सहजपणे पाहत होते तरी असे वाटत होते जणू क्रोधाने पाहत आहेत. बैलाप्रमाणे उंच व पुष्ट खांदे, छाती व भुजा विशाल होत्या. त्यांनी सुंदर यज्ञोपवीत धारण केलेले होते. रुद्राक्षमाळ घातलेली आणि मृगजीन घेतलेले होते. कमरेला वलक्कल आणि 2 भाते बांधलेले होते. हातात धनुष्यबाण आणि खांद्यावर कुऱ्हाड घेतली होती. वेश शांत परंतु कृती मात्र उग्र. त्या सर्व राजांच्या सभेत वीर रसच जणू शरीर धारण करून प्रकट झाला होता. परशुरामांचे ते उग्र रूप पाहून सर्व राजे भयाने व्याकुळ होऊन उठून उभे राहिले आणि आपल्या पित्याचे नाव घेत आपली ओळख देऊन दंडवत करू लागले. त्यांनी आपुलकीने सहजपणे कोणाकडे पाहिले तरी त्याला वाटे की आता आपला काळ आला. नंतर जनक राजांनी येऊन मस्तक ठेवले आणि जानकीला बोलावून प्रणाम करायला लावला. परशुरामांनी सीतेला आशीर्वाद दिला. सख्यांना आनंद झाला आणि आता तेथे आणखी थांबणे योग्य न समजून त्या चतुर सख्या सीतेला घेऊन आपल्या मंडळींमध्ये गेल्या. नंतर विश्वामित्रा येऊन भेटले व त्यांनी दोन्ही भावांना परशुरामांच्या चरणी घातले. विश्वामित्र म्हणाले, हे राम व लक्ष्मण राजा दशरथांचे पुत्र आहेत. त्यांची सुंदर जोडी पाहून परशुरामांनी आशीर्वाद दिला. कामदेवाचाही अहंकार उतरविणारे श्रीरामांचे अपार लावण्य पाहून त्यांचे नेत्र थक्क झाले. नंतर सर्व पाहून व जाणूनही काहीच माहीत नसल्यासारखे त्यांनी विचारले, सांगा, ही मोठी गर्दी कसली जमली आहे? हे विचारताना ते संतापले होते. राजा जनकांनी सर्व राजे लोक कशासाठी आले होते तो वृत्तांत सांगितला. जनकांचे बोलणे ऐकून परशुरामांनी वळून दुसरीकडे पाहिले तर धनुष्याचे तुकडे जमिनीवर पडलेले दिसले. अत्यंत क्रोधाने व कठोर शब्दात ते म्हणाले, अरे मूर्ख जनका, धनुष्य कोणी मोडले ते सांग. मला तो तत्काळ दाखव. नाहीतर मूर्खा, जितके तुझे राज्य आहे तितकी पृथ्वी मी उलथून टाकेन.
राजा घाबरला, त्यामुळे उत्तर देऊ शकला नाही. ते पाहून दुष्टराजे मनातून खुश झाले. देव, नाग, मुनी आणि नगरातील स्त्री-पुरुष काळजीत पडले. सर्वांच्या मनात भयंकर भीती होती. सीतेची आई मनात पश्चाताप करू लागली. अरे रे रे, विधात्याने सगळे जुळून आलेले बिघडवून टाकले. सीता परशुरामांचा स्वभाव ऐकून सीतेला अर्धा क्षणही कल्पासारखा वाटू लागला. तेव्हा श्रीरामचंद्रांनी सर्व लोकांना भयभीत झालेले पाहून व सीतेला घाबरलेले बघून म्हटले. त्यावेळी त्यांच्या मनात हर्ष नव्हता की विषाद नव्हता. आजच्यासाठी धन्यवाद.